नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महा बी एड CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। टीचर ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती हा जो आपला घटक क्रमांक 3 म्हणजेच विषय तिसरा जो आहे BEd CET मध्ये, त्याची आपण 75 प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन प्रक्षेपित नाहीत म्हणजेच प्रोजेक्टेड नाही? तर OHP प्रोजेक्टेड असतो, बायोस्कोप प्रोजेक्टेड आहे, इपिडायोस्कोप प्रोजेक्टेड आहे। तर ऑप्शन 4 फळ्याला कुठलीही मशिनरी किंवा OHP सारखा घटक जोडलेला नाही म्हणजेच फळा हे प्रक्षेपित साधन नाही। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। विद्यार्थ्याला कठोर शिक्षा का होऊ नये? तर विद्यार्थ्याला कठोर शिक्षा का होऊ नये असा हा प्रश्न तो शिक्षकांशी भांडू शकतो, हा आपला करेक्ट पर्याय नाही। त्याचे पालक शिक्षकाशी भांडू शकतात, तो शाळा सोडू शकतो। तर ऑप्शन 4 जो आहे आपलं संयुक्तिक उत्तर ठरते। विद्यार्थ्याचा नकारात्मक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो, म्हणजे त्याची शिक्षणाबद्दलची आस्था कमी होऊ शकते, यामुळे त्याला कठोर शिक्षा होऊ नये। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। सामान्यपणे शिक्षकाने विद्यार्थ्याशी कसे वागले पाहिजे? तर शिक्षक हा डायरेक्टर असतो, दिशादर्शक असतो, म्हणजे त्यांनी नेत्याप्रमाणे वागले पाहिजे। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। कोणत्या शिक्षणात वातावरण हे नियंत्रित असते म्हणजेच कंट्रोल कंडिशन आपल्याला विशेष शिक्षण ज्याला आपण स्पेशल एज्युकेशन म्हणत असतो? तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। शिक्षण ही मानवाची कोणत्या प्रकारची गरज आहे? तर शिक्षण ही मानवाची सामाजिक गरज आहे। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजेच कार्य काय आहे? तर ऑप्शन 3 अनुभवाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य आहे। तर मासिक अहवाल तयार करणे, तसेच असाइनमेंट बनवणे म्हणजेच याला आपण होमवर्क बनवणे असं म्हणत असतो। आणि 4 यापैकी नाही तर त्यापैकी 3 नंबर आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कार्य विद्यार्थ्याने करणे अपेक्षित आहे? म्हणजे कोणती गोष्ट विद्यार्थ्याने करायला पाहिजे? तर विद्यार्थ्यांनी पाळायला पाहिजे स्वयंशिस्त। स्वयंशिस्त पाळणं त्यांना महत्त्वाचं आहे। ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय। खालीलपैकी विशेष शैक्षणिक गरज असलेले विद्यार्थी कोणते? म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक गरजेची आवश्यकता आहे? तर अंध मुले यांना विशेष शिक्षण देणं गरजेचं आहे। त्यानंतर अपंग मुले, मूकबधीर मुले यांना लँग्वेज लॅबसारख्या तसेच इतर ज्या सुविधा आहेत त्या पुरवल्या तर त्यांचं शिक्षण परिणामकारक होतं। म्हणजेच हे सर्व घटक हे विशेष शिक्षणाचे घटक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। ऑप्शन 4 हे सर्व करेक्ट उत्तर होय। शिकवण्याची प्रक्रिया म्हणून डॅश डॅशचा विचार केला जात नाही, तर अध्यापन प्रक्रियेत कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? तर ऑप्शन 1 जे आहे ते म्हणजेच लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया निर्देशित करणे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट डॅश डॅश आहेत? समाज सुधारणे, विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध बनवणे, विद्यार्थ्याच्या अंगभूत क्षमता किंवा शक्तींचा विकास करणे। तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, प्रत्येक मूल त्याच्या अनोख्या पद्धतीने वाढते, त्याचा मनोविकास कशातून होतो? तर त्याचा मनोविकास कशातून होतो असा हा प्रश्न। ऑप्शन 1 त्यासाठी आनुवंशिकता कारणीभूत आहे। 2 नंबर एन्व्हायरमेंट, त्यानंतर पर्यावरणीय प्रभाव, आणि हे सर्वच घटक त्या विद्यार्थ्याच्या त्या मुलाच्या वाढीसाठी व विकासासाठी गरजेचे आहेत। ऑप्शन 4 हे सर्व आपलं करेक्ट उत्तर होय। खालीलपैकी सर्व शैक्षणिक साधनांचे फायदे आहेत, तर शैक्षणिक साधनांचे फायदे कोणते असा हा प्रश्न। फसवणुकीचे नियंत्रण करता येते, 2 त्रुटींचा मागोवा घेता येतो, 3 प्रसिद्धी देता येते, आणि 4 विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी त्यांचा सार्वत्रिक वापर आपल्याला करता येतो। म्हणजे शैक्षणिक साधने आपल्याला कुठेही वापरता येतात। ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, कुमारवयीन मुलांना म्हणजेच पोगांडावस्थेतील मुलांना जास्त रागवायला नाही पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी आपण कोणत्या प्रकारे
वागण्याची गरज आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 पोगांडावस्थेतील म्हणजेच कुमारवयीन जे मुलं आहेत त्यांच्यासोबत आपल्याला मित्रत्वाप्रमाणे म्हणजेच मित्र असल्यासारखं वागणं गरजेचं आहे. त्यांच्या भावना काही कळून घेणं गरजेचं आहे आणि त्यांना आपण जवळीकता तसेच आधार देणं गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन 3 पोगांडावस्थेतील मित्रत्वाची काय असते, गरज असते. पुढचा प्रश्न, बहुतांश विद्यार्थी मंद गतीने अध्ययन करत असल्यास काय करावे. तर आपल्या वर्गातले जर विद्यार्थी बरेच त्यांचा अभ्यासाचा वेग कमी असेल तर आपण काय कराल असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर ठरतं. अध्यापन मंद ठेवून सर्वांना सोबत घेऊन शिकवावे. म्हणजेच अभ्यासक्रम पूर्ण करणे घाईगडबडीचं काही काम नाही आहे. त्यानंतर मागील इथे शिक्षकांना दोष द्यावा कारण त्यांनी चांगलं बरोबर शिकवले नाही असं म्हणणे किंवा त्यांच्यावर आपला जो नाकर्तेपणा आहे त्यावरती लादणे हे योग्य नाही. काहीच न येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय शिकवावे असा आपला विचार मनात असणे हेही योग्य नाही. म्हणजे तिन्ही जे पर्याय आहेत तर हे चुकीचे पर्याय आहेत. तर ऑप्शन 4 आपलं अध्यापन जरा मंद ठेवून सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला सोबत घेऊन चालावं लागेल आणि तरच त्यांना त्यांच्या अध्ययनामध्ये जी बाब अडथळा आहे ती दूर करता येईल. पुढचा प्रश्न, काही उद्धट मुलांनी तुमच्याबद्दल अपशब्द भिंतीवर लिहिलेले आहेत तर आपण काय कराल. म्हणजे त्यांनी उद्धटपणा केलेला आहे तुमच्या बाबतीत तर तुम्ही काय कराल. 1 मुले उन्हाळ असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल. 2 मुख्याध्यापकांना त्यांची तक्रार कराल. 3 त्यांना गैरवर्तन लक्षात आणून समजवाल आणि 4 याद राखा म्हणून तंबी द्याल. तर त्यांना गैरवर्तन आणून लक्षात आणून देणं गरजेचं आहे की असं कोणाबद्दलही करणं काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे समजावणे ही पहिली पायरी ठरते आणि त्यानंतर मग मुख्याध्यापकांना किंवा पालकांना त्या संदिग्ध ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण त्याच्या निदर्शनात आणून देण्याची गरज पडते. तर प्राथमिक गरज त्यांना समजावून सांगणं, त्यांचं गैरवर्तन लक्षात आणून देणं ही होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम डायजेस्ट लक्षात घेऊन तयार केलेला असावा. अभ्यासक्रमात कोणत्या बाबीचा समावेश असावा किंवा काय लक्षात घेऊन तो तयार केलेला असावा. तर कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम आहे म्हणजेच त्या वर्गाच्या मुलांच्या क्षमता, ते काय शिकू शकतात आणि काय शिकायला त्यांना अवघड जाईल आणि काय खूपच सोपे असेल, ह्या सर्व बाबींचा अभ्यास करून म्हणजेच मुलाच्या क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार केलेला असावा. बाकी बाबी त्याच्याशी निगडीत नाही. शिक्षकाची क्षमता, शिक्षकांना त्या अभ्यासक्रमाशी जुळून घेणं गरजेचं असतं कारण त्यासाठी आपण BEd सारखा स्पेशल कोर्स करतो. राष्ट्रीय विचारसरणी आणि अभ्यासक्रम, सगळेच अभ्यासक्रम त्या गटात बसणार नाहीत. सामाजिक आणि सांस्कृतिक आदर्श, तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एक नवीन आलेला शिक्षक ज्याच्या वर्गात गैरवर्तन केले जाते तो विद्यार्थ्यांशी कसा वागावा. एखाद्या वर्गात जर विद्यार्थी गैरवर्तन करत असतील, नवीनच शिक्षक आहे, त्या शिक्षकाने काय करावे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 त्याने त्यांचे गुण सुधारणे व चांगल्या प्रकारे व्यक्त होणे ही बाब गरजेची आहे. तर ऑप्शन 4 आपले करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाच्या भूमिकेत डॅश असावा. शिक्षक कशाप्रमाणे असायला पाहिजे. तर ओलावा, नेतृत्व गुण, दांभिकता, प्रेमळपणा. ऑप्शन 2 त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. शाळेच्या मुख्याध्यापकाने सर्वांशी कसे वागायला पाहिजे. तर शाळेचे मुख्याध्यापक कसे वागतात असा हा प्रश्न. तर सगळ्यांशी सामंजस्यपणाने म्हणजेच सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हे गरजेचं आहे. क्रूरतेने, अधिकारपणे किंवा प्रेमाने नाही. तर त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन करायचं असतं म्हणजे प्रेमाने आपलं उत्तर येणार नाही. ऑप्शन 4 सामंजस्याने आपलं करेक्ट उत्तर होय. एक मुलगा लिहिताना नेहमी उभा राहतो, तुम्ही काय कराल. तर बेंचवर उभे राहण्यास सांगाल. 2 त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगाल. त्याला पहिल्या बेंचवर बसवाल आणि 4 डोळ्याचे ऑपरेशन करण्यास सांगाल. शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच शिक्षक कसा वागला पाहिजे, आदर्श शिक्षक कसा वागला पाहिजे या संदर्भातील प्रश्नाची उत्तरे होय. तर आपल्याला सर्वप्रथम जी प्राथमिक बाब आहे तर त्याला पहिल्या बेंचवर बसवणे गरजेचं आहे. त्याची दिसण्याची जर प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्टर सांगतील. आपण नाही सांगायचं की त्याला तू ऑपरेशन करून घे, डोळे नीट करून घे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. क्रीडा शिक्षकाने खालीलपैकी कोणती भूमिका टाळावी. तर क्रीडा शिक्षकाने काय करू नये. 3 गोष्टी करण्याच्या दिलेल्या आहेत. एक गोष्ट वेगळी आहे, ती कोणती. तर मुलांना कनिष्ठ वागणूक देणे म्हणजे निकृष्ट दर्जाची वागणूक देणे असा जो ऑप्शन 2 आहे येथे आपले करेक्ट उत्तर ठरतो. तर सर्व खेळाडूंना समान वागणूक देणं गरजेचं आहे, मुली असो किंवा इतर. त्यानंतर मुलींना खेळण्यास प्रोत्साहन देणे हे बी योग्य आहे. सर्व नियमांचे त्यांनी पालन करणं गरजेचं आहे. तर फक्त ऑप्शन 2 जे आहे तर मुलांना कनिष्ठ वागणूक देणे चुकीची बाब होय.
शालेय माहिती संकलनाचा तक्ता याचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? तर शालेय माहितीचा तक्ता म्हणजेच त्याला आपण वेळापत्रक असं म्हणतो. तर आपल्या ज्या शाळेच्या वेळा आहेत त्या त्यात दिलेल्या असतात. तर वेळापत्रक करेक्ट उत्तर होय. अहवाल, योजना आणि व्याप्ती हे आपले उत्तरं किंवा उत्तराचा भाग नाहीत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रभावी शैक्षणिक साधन कोणतं आहे? एज्युकेशनल एड आपण ज्याला म्हणत असतो ते कोणतं, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 दृकश्राव्य साधन, असं साधन ज्यातून आपल्याला एखादी बाब दाखवता येते, तसेच ऑडिओ ज्याला आपण म्हणत असतो म्हणजे ऐकू येते आणि दिसते, म्हणजेच प्रोजेक्टर म्हणूया आपण त्याला, OHP म्हणूया, त्या प्रकारचं साधन जे आहे ते शैक्षणिक अधिकपणे ते काय करतं, तर प्रभावीपणे शैक्षणिक साधन ठरतं. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, काही विद्यार्थी वर्गात डब्बा खातात, उष्टे अन्न व कचरा वर्गात टाकतात, तर तुम्ही काय कराल? तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला सर्वांना काय सांगणं गरजेचं आहे, तर त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे आणि ते महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांची कृती काय राहते हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाने मानसशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे असतं. शिक्षक मानसशास्त्र हा आपल्या BEdमध्ये पण विषय अंतर्भूत असतो, DEdमध्ये पण असतो. तर त्याचा उपयोग काय, असा हा प्रश्न. विद्यार्थी वर्तनास हे बदल करते. वयानुरूप शैक्षणिक साधन कसे वापरायचे हे आपल्याला बालमानसशास्त्र सांगते. त्यानंतर मुलांच्या विद्यार्थ्यांचा मनाचा अंदाज घेता येतो, सहकार्याच्या तसेच मुख्याध्यापकांच्या मनाचाही अंदाज आपल्याला घेण्यास हे बालमानसशास्त्र आपल्याला उपयोगी असतं, मानसशास्त्र आपल्याला उपयोगी असतं. म्हणून हे सर्व आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गात तल्लख बुद्धीचे अनेक विद्यार्थी आहेत, तुम्ही काय कराल? तर प्रतिभावंत जर विद्यार्थी असतील तर आपण काय करायला पाहिजे, असा हा प्रश्न. तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, ही चुकीची गोष्ट आहे. त्यानंतर गोष्टीचे पुस्तकं उपलब्ध करून द्या. नेहमी गोष्टीचेच पुस्तकं नाही, तर त्यांना अवांतर वाचन, मग ते त्यांच्या विषयाशी निगडीत असतील किंवा तशा प्रकारची पुस्तकं त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. तुमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापकांची नियुक्ती होते, तुम्ही काय कराल? तर एक, त्यांची फजिती करण्याची योजना आखाल, चुकीचा पर्याय. त्यांची वाहवा कराल, लाळघोटेपणा, चुकीचा पर्याय. त्यांची निंदा कराल, चुकीचा पर्याय. शक्य ती मदत त्यांना कराल. नवीन शहरामध्ये त्यांना ॲडजस्ट होण्यासाठी काही आवश्यकता, काही गरज जर भासत असेल तर आपण शक्य ती मदत त्यांना केली पाहिजे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, महिला शिक्षिकेला 10वी वर्गातील मुले गोंधळ घालतात, मुख्याध्यापक म्हणून आपली भूमिका यामध्ये काय असेल? तर आपली जी भूमिका आहे आपल्याला इथे मांडावी लागेल. वर्गाबाहेर त्या मुलांना उभे कराल, त्या शिक्षिकेला फक्त मुलींचा वर्ग द्याल. असं आपल्याला करता येणार नाही, कारण त्यांनीसुद्धा BEd केलेलं आहे, तर त्यांना त्या अनुरूप वर्ग नियंत्रण आलं पाहिजे. त्यानंतर मुलांना वर्तणूक बदल करण्यास प्रवृत्त कराल आणि यापैकी नाही, तर ऑप्शन 3 जो आहे आपला करेक्ट उत्तर होय. त्या मुलांना त्यांचं वर्तन परिवर्तन करण्यास आपण त्यांना भाग पाडावे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. काही विद्यार्थी चाचणी म्हणजेच घटक चाचणी आपण आयोजित केलेली आहे आणि काही विद्यार्थी नकार देत आहेत ती देण्यासाठी. तर आपल्याला काय करावं लागेल, त्यांना समज द्यावी लागेल. जरी काही तुमचा अभ्यास कमी झालेला असेल किंवा तुम्ही अभ्यास केला नसेल तरी चाचणीला समोर जा आणि येणारे जे गुण आहेत त्यातून तुमचं अध्ययन सुधारू शकता, तुम्हाला त्यात वाव आहे हे आपण त्यांना पटवून देऊन चाचणीला सामोरं जाण्यास तयार करणे आपलं करेक्ट उत्तर ठरते. ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. तुम्ही विषय ज्ञान वाढवण्यासाठी काय कराल? तर आपलं जे विषय ज्ञान आहे, आपला जो विषय असेल तो आपण वाढवण्यासाठी काय कराल? तर वृत्तपत्र वाचणे म्हणजेच न्यूजपेपर्स वाचणे, त्यानंतर मासिके वाचणं, मॅगझिन्स आणि अवांतर वाचन हे सगळंच केलं तर विषय ज्ञान आपलं काय होईल, चांगलं वाढेल. ऑप्शन 4 हे सर्व आपल्याला करावं लागेल, करेल. करेक्ट उत्तर होय. तुम्हाला खालीलपैकी कोणता व्यवसाय निवडायला आवडेल? BEd CET दिल्यानंतर आपल्याला एकच व्यवसाय आपल्याला आवडणं क्रमपात आहे, गरजेचं आहे, ते म्हणजेच शिक्षण हा व्यवसाय किंवा शिक्षक बनणे ही बाब आपल्याला आवडायला पाहिजे. कारण आपण BEd CET देत आहोत. बांधकाम, अभियांत्रिकी, वैद्यकीय त्यासाठी वेगळ्या CETs आहेत. त्याप्रमाणे आपलं उत्तर जे आहे ऑप्शन 3 शिक्षण हे होय. आपण इतर व्यवसायापेक्षा अध्यापनाला जास्त महत्त्व देणं आपलं प्राधान्य असावं, असं का? तर ऐट दाखवण्यासाठी, 2 नंबर बडाई मारण्यासाठी, 3 मानवसेवेसाठी आणि 4 अधिक पगाराची नोकरी आहे यासाठी. तर ऑप्शन 3 मानवसेवेसाठी आपण हा जो व्यवसाय आहे, शिक्षक व्यवसाय, शिक्षकी पेशा
हा निवडण्याचा विचार केलेला आहे, म्हणजेच मानवसेवा आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पर्यावरण अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक उपयुक्त ठरेल? तर पर्यावरण अभ्यास करण्यासाठी आपल्या भारत सरकारने, राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी पर्यावरण शिक्षण ही बाब आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली आहे, समाविष्ट केलेली आहे. यापेक्षा दुसरा पर्याय कुठला चांगला नाही. म्हणजेच पर्यावरणाची लोकजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये पर्यावरण शिक्षणाची गरज आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. मौखिक चाचणी घेताना शिक्षकाने डॅशचा वापर करावा. तर ज्याला आपण तोंडी चाचणी, मौखिक चाचणी म्हणत असतो, ओरल टेस्ट म्हणतो, तर शिक्षकाने त्यामध्ये मुलाखतीचा वापर करावा. म्हणजेच विद्यार्थ्याला समोर बसून प्रश्न समोरासमोर विचारणे हा मुलाखतीचा प्रकार होय. तर आपण तो वापर केल्यास नक्कीच आपली जी चाचणी आहे, मौखिक चाचणी, फलश्रुत होईल, उपयोगी येईल. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा. इतर जे आपले 2 घटक आहेत ते म्हणजे सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता याचेही व्हिडिओ सिरीज आपण आपल्यासाठी बनवलेले आहेत. त्या नक्कीच आपल्याला आगामी परीक्षेत उपयोगी ठरतील. तेही व्हिडिओ आपण पाहावेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स आपण दिलेल्या आहेत. एका विद्यार्थ्यास 500 रुपये सापडले आहेत, त्याने तुमच्याकडे आणून दिले, तर आपण काय करायला पाहिजे? तर ऑप्शन 4, दुसऱ्या दिवशी परिपाठात सत्कार करून ज्या विद्यार्थ्याने आणून दिले त्याचा सत्कार करणे आणि जे पैसे विद्यार्थ्यांना विचारून कोणाचे हरवले आहेत त्याची खातरजमा करून त्या विद्यार्थ्याला ते परत करणे म्हणजे सुपूर्द करणे आपला करेक्ट उत्तर होय, करेक्ट पर्याय होय. कोणालाही सांगू नकोस असं म्हणणं चुकीचं आहे. त्याला 50 रुपये देऊन बाकी आपल्याकडेच ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे. आणि शाळेच्या निधीतसुद्धा जमा करायची त्याला गरज नाही, कारण ते विद्यार्थ्याचे वैयक्तिक प्रश्न आहेत. त्यांनी प्रश्न आहे आणि पैसेसुद्धा आहेत, तर त्यांनी कोणत्या कामासाठी आलेत हे जाणून घेऊन त्या विद्यार्थ्याला ते परत करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर तुम्ही शिक्षक पेशा का निवडला आहे? गलेलट्ट पगार म्हणजेच खूप पगार आहे म्हणून निवडला. 2 कमी काम जास्त पगार आहे त्यामुळे निवडला. 3 समाजहित याची आवड आहे म्हणून. आणि 4 मुले व त्यांच्यावरती वर्तन बदल करण्याची तुम्हाला काय आहे? आवड आहे. तर मुलामध्ये वर्तन बदल चांगल्या प्रकारे घडू शकतं आणि त्यामध्ये आपल्याला वर्तन बदल घडवण्याची आवड आहे. हा आपला करेक्ट उत्तर, करेक्ट पर्याय होय. विद्यार्थ्यांनी डॅशवर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे जास्तीत जास्त? तर त्यांनी करायला पाहिजे स्वयं अध्ययन. यामध्ये अभ्याससुद्धा होतो. तर अभ्यासावर लक्ष हे आपलं उत्तर नाही, हे लक्षात घ्या. तर स्वयं अध्ययन केल्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्या बाबी काय करता येतात? वेळेवर करता येतात. त्यामुळे स्वयं अध्ययन हे काय विद्यार्थ्यासाठी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, अध्यापनातील कोणत्या घटकांनी विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मकता म्हणजेच क्रिएटिव्हिटी जागृत करता येते? तर मौलिकतेमुळे, लवचिकतेमुळे आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा लवचिकता असते. प्रभावीशालीता म्हणजे आपला जो शिकवणे आहे, अध्यापन आहे ते प्रभावी असणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी जागृत होते, तयार होते. ऑप्शन 4 हे सर्व करेक्ट उत्तर होय. अध्यापन करताना शिक्षकाचे आद्य कर्तव्य म्हणजे त्याचे महत्त्वाचे कर्तव्य, मुख्य कर्तव्य कोणते असा हा प्रश्न कमकुवत विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत चुकीचं आहे. त्यानंतर उद्धट विद्यार्थ्यास शिक्षा करणे, अभ्यासक्रम संपवणे आणि विद्यार्थ्यातील जिज्ञासू वृत्ती प्रज्वलित करणे, जागी करणे म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, तुम्ही शिकवताना काही विद्यार्थी आपापसात बोलत आहेत, तर त्यावेळेस आपली प्रतिक्रिया काय असेल? आपण शिकवत असताना काय कराल असा हा प्रश्न. 1 लक्ष न देण्याचे कारण त्यांना विचारणं गरजेचं आहे. 2 सर्वांना शिक्षा कराल, दुर्लक्ष कराल, वर्गातून निघून जाल. तर ऑप्शन 1 आपलं संयुक्तिक उत्तर होय. आपण त्यांना त्यांचं लक्ष न देण्याचं तसेच बोलण्याचं कारण विचारून त्याची कारणमीमांसा जाणून घेणं गरजेचं आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. एखाद्या विद्यार्थ्याने तुमच्या प्रश्नाची चुकीचे उत्तर दिले तर आपली प्रतिक्रिया काय असायला पाहिजे? आपण काय करायला पाहिजे असा हा प्रश्न. त्याला दुसरा प्रश्न विचारून बरोबर उत्तर काढण्याचा प्रयत्न कराल. तुला काही येत नाही म्हणून खाली बस असं सांगाल. त्यानंतर बरोबर उत्तर करून सांगाल आणि पुढे शिकवणे चालू कराल. तर ऑप्शन 1 करणं अत्यंत जिकिरीचं आहे, गरजेचं आहे. ते म्हणजे त्याला दुसरा प्रश्न विचारून आपलं जे उत्तर आहे त्या उत्तरापर्यंत त्याला पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे आणि तो संयुक्तिक मार्ग होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. भारतीय शिक्षण प्रणाली कशा प्रकारची आहे ते आपल्याला परिचयाची आहे. ती म्हणजेच परीक्षाभिमुख आहे. परीक्षेत किती गुण पडले हेच भारतामध्ये विचारले जाते. तर तुम्हाला ज्ञान किती आहे, बुद्धिमत्ता केंद्रित तुमचा अभ्यासक्रम आहे का, ह्या बाबी आपल्याला
क्रमांक 1 वर असलेले पाहायला मिळत नाहीत, तर परीक्षाभिमुख आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न, वर्ग अध्यापनात शिक्षकांनी जास्तीत जास्त कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर करायला पाहिजे? तर वर्णनात्मक, दुसरी व्याख्यान पद्धत, तिसरी आंतरक्रियात्मक आणि 4 यापैकी नाही. तर कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये, ज्याला आपण अध्यापन पद्धती म्हणतो, आंतरक्रियात्मक पद्धत आपण वापरणं गरजेचं आहे. आंतरक्रियात्मक म्हणजे विद्यार्थ्यांना आपण काय देणं गरजेचं आहे, तर वाव देणं गरजेचं आहे. त्यांची आंतरक्रिया आपल्या प्रायोगिक पद्धतीमध्ये आपल्याला वापरता येते. त्यानंतर प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये, कोणत्याही पद्धतीमध्ये आंतरक्रिया जर त्यांची वाढवली तर त्यांना अध्ययन करणं अधिक सुकर होतं. म्हणजेच आंतरक्रिया त्यांच्या आपल्या अध्यापनात असल्या पाहिजे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन 4 45व्या कलमानुसार आपलं जे शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण सर्वांना कंपल्सरी आहे आणि ते फ्री आहे. म्हणजेच ऑप्शन 4 45व्या कलम करेक्ट उत्तर होय. शिक्षणाचा उत्तम दर्जा टिकवण्यासाठी कशाची गरज असते? चांगले भौतिक वातावरण, चांगले शिक्षक, उत्कृष्ट पाठ्यपुस्तक आणि हे सर्व. लक्षात ठेवा, हे सर्व जरी पर्याय असला तर दरवेळेस तो उत्तर असेलच असं सांगता येत नाही. तर सगळ्यात चांगलं असणे जी गोष्ट असणं गरजेची आहे ती म्हणजे उत्कृष्ट पाठ्यपुस्तके. तर टेक्स्टबुक हे परिपूर्ण असणं गरजेचं आहे, त्याची एक संहिता आहे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर उत्कृष्ट पाठ्यपुस्तक, आणि यावरून शिक्षणाचा दर्जा आपल्याला पाहता येतो, ठरवता येतो. तुमच्या वर्गातील मुले मावा म्हणजे आपण गुटखा असंही म्हणतो, तर मावा खाताना आढळले तर तुम्ही काय कराल? तर तुम्हीही खाल, म्हणजे त्यांच्याकडून गुटखा घेऊन खाल, हे एकदम चुकीचं आहे. त्यांच्या पालकांना कळवाल, लगेच न कळवता आपल्याला प्राथमिक कारवाई करणं आधी गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना TC द्यायला सांगाल, म्हणजेच मुख्याध्यापकांना सांगून त्यांची TC द्याल. आणि 4 व्यसनाचे दुष्परिणाम सांगून त्यांच्यामध्ये आधी बदल करण्याचं, प्राथमिक आपलं कार्य करण्याचं आपलं काम आपण केलं पाहिजे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या लाईक्सने आम्हाला उत्स्फूर्तता वाढत असते. काही अतिशय हुशार विद्यार्थी तुमच्या वर्गात आहेत. तुम्ही काय कराल? प्रतिभावंत विद्यार्थी जर असतील, तुमची ॲक्शन काय असेल तर त्यांना स्वयंअध्ययनावर भर देण्यास सांगाल. त्यानंतर 2 विविध उपक्रमात त्यांचा सहभाग वाढवाल, त्यांना सहभागी करून घ्याल. 3 1 व 2 कृती कराल. 4 काहीच करण्याची गरज नाही असं समजाल. तर ऑप्शन 3 ह्या दोन्ही कृती केल्यानंतर त्यांना त्यांची जी प्रतिभा आहे, शिक्षणाची जी भूक आहे ती नक्कीच भागवण्यास, शमवण्यास आपल्याला मदत करता येईल. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. एखादा कमकुवत विद्यार्थी तुमच्या वर्गात आहे, आपली ॲक्शन काय असायला पाहिजे, आपण काय करायला पाहिजे, त्यावर अधिक लक्ष द्याल, त्याकडे दुर्लक्ष कराल. निदानात्मक उपचार म्हणजे ज्याला आपण उपाय असं म्हणत असतो ते करून आपण त्याला शिकवाल, ज्याला आपण रिमेडियल टीचिंग असं म्हणत असतो. तर आपल्याला दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. तर त्यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यावर रिमेडियल टीचिंगचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, वापर करावा लागेल. ऑप्शन 4 1 व 3 आपलं करेक्ट उत्तर होय. दुर्लक्ष करा हा चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला शाळेत 300 रुपये सापडतात, तुम्ही काय कराल? अंदाज पाहून खिशात टाकाल, अतिशय चुकीचा पर्याय. कुणा वाच्यता करण्याची वाट पाहाल, एखादा जर म्हणला माझे पैसे हरवले आहेत तरच तुम्ही तोपर्यंत वाट पाहाल, असा हा पर्याय. मुख्याध्यापकाकडे जमा कराल, यापैकी काहीही नाही. तर ऑप्शन 3 बेटर इथं आपल्याला पाहायला मिळतो. मुख्याध्यापकाकडे ते पैसे जमा करून त्यांना अनाऊन्समेंट करणं, सांगणं गरजेचं आहे की पैसे कोणाचे हरवले असतील तर आपण योग्य त्याप्रमाणे ते परत घ्यावेत. तर ऑप्शन 3 म्हणजेच ओळख पटवून परत घेणे अशी ती बाब असते. तर ऑप्शन 3 मुख्याध्यापकाकडे जमा करणे आपलं क्रमबद्ध कर्तव्य होय. पुढचा प्रश्न, काही शिक्षक प्रार्थनेवेळी गप्पा मारतात, मुख्याध्यापक म्हणून आपली ॲक्शन काय असेल, तुम्ही काय ॲक्शन कराल? सर्वांचा अपमान कराल. 2 अधिसूचना काढाल, ज्याला आपण मेमो ॲडवायझरी असं म्हणत असतो. 3 बेशिस्त शिक्षकांची नावे बोर्डावर लिहाल आणि ऑफिसमध्ये बोलावून त्यांना समज द्याल. तर ऑप्शन 4 ही प्राथमिक कृती मुख्याध्यापक म्हणून आपल्या संदर्भात तयार होते. ऑप्शन 4 ही प्रासंगिक कृती आहे, ती करणं आधी गरजेचं आहे आणि ती केल्यानंतर आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत त्या करता येतील किंवा त्याप्रमाणे त्याला प्रोसीड करावं लागेल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भावनिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांची वर्तणूक कशी असते? तर ते लगेच काय करतात, कोणाशीही जुळून घेतात, म्हणजेच वर्गमित्रासोबत जुळून घेण्यासाठी त्यांना वेळ लागत नाही. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. तुमच्या वर्गातील विद्यार्थी उपस्थिती कमी होत आहे, तुम्ही काय कराल? तर अनुपस्थित जे विद्यार्थी आहेत त्यांना दंड लावाल, उपस्थित विद्यार्थ्यांना बक्षीस द्याल, त्यामागील कारणमीमांसा जाणून घ्याल आणि काहीही करणार नाही
तर त्यामागे काय कारण आहे, का विद्यार्थी ॲब्सेंट राहत आहेत, अनुपस्थित राहत आहेत, याचा आपल्याला लेखाजोखा घ्यावा लागेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. एक विद्यार्थी वर्गात संकोच वृत्तीने वागतो, तुम्ही काय कराल? म्हणजे तो कोणाला बोलत नाही किंवा अबोल ज्याला आपण म्हणत असतो किंवा संकोची त्याची वृत्ती आहे ती कशी बदलता येईल? तर त्याला वर्गाबाहेर पाठवाल, त्याचा अपमान कराल, उत्साही वेळी त्याला प्रश्न विचाराल आणि त्याला प्रश्न विचारणार नाही. तर ज्यावेळेस तो उत्साही आपल्याला दिसेल, आपल्या अध्यापनात तो समरस झालेला दिसेल, त्यावेळेस आपल्याला त्याला अधिकचे प्रश्न विचारून काय करावे लागेल? बोलतं करावे लागेल. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. मुलींची वाढ आणि विकास मुलांच्या तुलनेत जलद गतीने होत असते, हे विधान कसे आहे? तर ऑप्शन 1 100% अचूक आहे, 2 50% अचूक आहे, 3 50% बरोबर आहे आणि 4 यापैकी नाही. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. 100% अचूक आहे, म्हणजे हे विधान चुकीचं नाही आहे, म्हणजे ते 100% अचूक आहे. तर 50% जर तुम्ही त्याला अचूक म्हटले तर 50% ते चूक ठरते. त्यामुळे हे विधान चुकीचं नाही आहे हे आपल्याला 100% माहीत आहे. त्यामुळे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर. आणि तुम्ही जरी ऑप्शन 3 निवडला 50% बरोबर आहे, इथंसुद्धा ते विधान 50% चुकीचं ठरेल, तर हे विधान चुकीचं नाहीच. त्यामुळे ते 100% अचूक आहे असं आपलं करेक्ट उत्तर ठरतं. ऑप्शन 1 आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न, विज्ञान शिकवताना एखादी संकल्पना डॅश डॅश पद्धतीने सोयीस्कर होईल, सोपी होईल. तर विज्ञानासाठी एकच पद्धत आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते, ती म्हणजेच एक्सपेरिमेंटल मेथड, म्हणजेच प्रायोगिक पद्धत. त्याला प्रॅक्टिकल मेथड असंही आपल्याला म्हणता येईल. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर मौखिक मार्गदर्शन करताना कुठली पद्धती कुचकामी ठरते? तर आपण काहीतरी मौखिक मार्गदर्शन करत आहोत, त्यातली कुठली पद्धत आपल्याला कुचकामी ठरते? तर जेव्हा आपल्याला काही संकल्पना शिकवायच्या आहेत तर त्यावेळेस त्याला कौशल्य शिकवणे असं आपण म्हणूया. तर कौशल्य म्हणजेच प्रॅक्टिकल्स. तर प्रॅक्टिकलचा विषय आपण तोंडी सांगू शकत नाही. तर मौखिक मार्गदर्शन ही पद्धत ह्या आपल्या कौशल्य शिकवताना उपयोगी नाही. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्यापन ज्याला आपण शिकवणे असं म्हणत असतो, अध्यापन म्हणजे डॅश डॅश होय. शिकणे, शिकवणे, ज्ञान संपादन करणे, ज्ञान ग्रहण करणे. तर अध्यापन म्हणजेच शिकवणे हे होय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अध्यापकाचे मुख्य कार्य कोणते असते? अध्ययनात रुची निर्माण करणे, विषय स्पष्टीकरण देणे आणि संकल्पना विश्लेषण करून सांगणे म्हणजेच करणे. ऑप्शन 4 हे सर्व गोष्टी शिक्षकाला कराव्या लागतात, त्याचे ते मुख्य काम, मुख्य कर्तव्य होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी तुमचा सन्मान करत नाही, तर तुम्ही काय कराल? एखादा विद्यार्थी आपल्याला मान देत नाही, सन्मान करत नाही, तर आपली कृती काय असायला पाहिजे शिक्षक म्हणून, असा हा प्रश्न. 1 दुर्लक्ष कराल, 2 त्याला परीक्षेत कमी गुण म्हणजेच मार्क्स द्याल, त्याला शिक्षा कराल आणि 4 पालकांना त्याची तक्रार कराल. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर ठरते. तो काही वर्षभर तुमचा सन्मान करणार नाही असं होणार नाही, तर त्याच्याकडे आधी सुरुवातीला आपल्याला दुर्लक्ष करणं ही प्राथमिक कृती होय. नेहमी आपल्याला प्राथमिक कृतीवर त्या स्पॉट ॲक्शन ज्याला आपण म्हणत असतो ते काय आहे हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आणि आपलं उत्तर जे आहे ते नेहमी सकारात्मक असणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त सकारात्मक उत्तर किंवा पर्याय हे आपल्या उत्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 1 सुरुवातीला आपल्याला त्याला दुर्लक्ष करावं लागेल. पुढचा प्रश्न, एक विद्यार्थी दर शनिवारी 5 मिनिटे उशिरा येतो, लेट येतो, तर तुमची ॲक्शन काय असावी? त्याचे नाव कमी कराल, म्हणजे त्याचं नाव काढून टाकाल. 2 त्याला TC द्याल. 3 समस्या जाणून उपाय कराल आणि 4 यापैकी काही मार्ग अवलंबणार नाही. असं होऊ शकत नाही, हे योग्य नाही. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. समस्या जाणून घ्या, त्यावरती उपाय करता येतो का ते पहा आणि त्याचं उशिरा येणं थांबवा. पुढचा प्रश्न, तुम्ही इतर व्यवसायापेक्षा ह्या व्यवसायाला म्हणजेच अध्यापनाला प्राधान्य का द्यावे? तर अध्यापन हे ते आपलं आद्य कर्तव्य आहे, कारण तो आपणच निवडलेला मार्ग आहे, स्वकुशीने निवडलेला व्यवसाय आहे. तर ऑप्शन 3 हे दोन्ही गोष्टी आपल्या करेक्ट आहेत. तर अध्यापनाला आपण महत्त्व देणं, प्राधान्य देणं गरजेचं आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. शिक्षकाद्वारे नवीन विषय सादर करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? तर नवीन विषय मांडताना आपण काय केलं पाहिजे? विषयाची विस्तृत रूपरेषा म्हणजेच मॅप ज्याला आपण म्हणत असतो तो मांडणे. त्यानंतर दैनंदिन जीवनातील परिस्थितीशी त्याचा संबंध आपण देणे. तो द्यायचा कशाने? तर दाखले देऊन, दाखले म्हणजेच उदाहरणे देऊन. 3 पूर्वी अभ्यास केलेल्या विषयाशी नवीन विषयाची आपण सांगड घालणं गरजेचं आहे. म्हणजे हे सगळं जर केलं तर अध्यापन आपलं चांगलं होईल, विद्यार्थ्यांना चांगलं समजेल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय.
शिक्षक या नात्याने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्यास काय होऊ शकते? तर निराशा पदरी पडू शकते. 2. निराशा, तणाव आणि अस्वस्थता वाढू शकते. आनंद मिळवण्याची शक्यता कमी असते आणि यापैकी काही नाही. तर चारही पर्याय वाचल्याशिवाय आपल्याला उत्तर कधीही तयार करायचं नाही, द्यायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक तुम्हाला निराशा पदरी पडू शकते असं उत्तर वाचल्या वाटू शकतं, तर राहिलेले पर्याय वाचल्यानंतर 2 नंबरचा पर्याय त्या निराशा पदरी पडू शकते. यापेक्षा आपल्याला सोयीस्कर व गरजेचं आहे तर ऑप्शन 2 निराशा, तणाव आणि अस्वस्थता आपल्यामध्ये तयार होऊ शकते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याकडून जास्त अपेक्षा ठेवणं आपल्याला क्रमपात नाही, गरजेचं नाही. पुढचा प्रश्न, एक शिक्षक सामान्यतः व्याख्यानादरम्यान आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे कारण काय असते? तर आपण शिकवताना विद्यार्थ्यांना प्रश्न का विचारतो असा हा प्रश्न. विद्यार्थी लेक्चर लक्षपूर्वक ऐकत आहे का हे तपासणे ह्याचं एक काम असतं. विद्यार्थी अवधान केंद्रित करणे म्हणजे त्यांचं लक्ष आपल्याकडे घेणे हेही त्याच्यामागचा कारण असतं. विद्यार्थ्यांना व्याख्यान समजत आहे की नाही जाणून आपल्याला अधूनमधून घ्यावं लागतं. तर ऑप्शन 4 वरील सर्व करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सक्षम शिक्षकाला अध्यापन ज्ञान कोणत्या क्रमाने ज्ञात असावे? तर संकल्पना, सिद्धांत, सराव आणि संशोधन ह्या बाबी आपल्याला क्रमपात आहेत. या पद्धतीने आपण ते अध्ययन स्वतः केलेलं असणं गरजेचं आहे. तर ह्या एक काय आहे, मॅन मॅप आपल्याला असलेला पाहायला भेटतो. तर ऑप्शन 1 आपल्याला करेक्ट उत्तर होय. अध्यापन फलपूर्ती झाल्याचे म्हणजे आपण शिकवलेलं योग्यपणे मुलांपर्यंत पोहोचलं हे आपल्याला कशामुळं कळतं किंवा प्रामुख्याने कशावरून दिसतं? तर विद्यार्थी प्रश्न विचारतात, विद्यार्थ्याच्या ज्या आंतरक्रिया आहेत ते दर्शवणे ते पसंत करतात आणि विद्यार्थ्यात एक दृष्टिकोन तयार होतो किंवा त्या आपण शिकवलेल्या भागाबद्दल त्यांची एक मत बनतं. तर हे सर्व झालं तर आपण शिकवलेलं त्यांना चांगलं समजलं, त्याची फलपूर्ती झाली हे आपल्याला म्हणता येईल. ऑप्शन 4 हे सर्व करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शिक्षकाला प्रतिष्ठा, अधिकार आणि आदर दिला जातो ज्याने कोणती चूक होऊ देऊ नये. तर शिक्षकाने काय होऊ द्यायला नाही पाहिजे? ऑप्शन 1 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदत करणे हे होऊ द्यायला नाही पाहिजे, हे चुकीचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षा करणे आणि त्यांच्यात बंडखोर परिस्थिती निर्माण करणे. त्यानंतर स्नेहपूर्ण वागणूक देणे आणि सहकार्याशी सामंजस्यपणे वागणे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्याला शिक्षा दिल्यानंतर ते बंडखोर होण्याची शक्यता असते, तर हे आपल्याकडून झालं नाही पाहिजे, हे आपण टाळलं पाहिजे. तर ऑप्शन 2 आपली चूक होय. यशस्वी शिक्षक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते काय करतात, त्याचा विषय समग्र नीट पद्धतीने त्यांना जाणलेला असतो, त्यांना माहीत असतो. ते 100% निकाल देत असतात, म्हणजे त्यांच्या विषयात कुणी नापास होत नाही, ते शिक्षक यशस्वी असा ह्या ऑप्शन 2चं म्हणणं आहे. त्याच्याविषयीचे ग्रंथ तो तयार करत असतो आणि प्रतिष्ठित जर्नल्समध्ये पेपर तो प्रकाशित करत असतो. तर या कोणत्या गोष्टीवरून आपल्याला समजेल की तो चांगला शिक्षक आहे किंवा यशस्वी शिक्षक आहे? तर त्याचा विषय समग्र पद्धतीने जर विद्यार्थी समजत असतील आणि त्याला पूर्णपणे त्याने तो विषय शिकला असेल, त्याला तो जाणत असेल विषयाला, म्हणजे विषयज्ञान जर चांगलं असेल तर त्या शिक्षकाला यशस्वी शिक्षक आपण म्हटलं पाहिजे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. 100% निकाल देणं, तो पुस्तकं लिहिणं म्हणजेच ग्रंथ तयार करणं किंवा त्याचे पेपर्स कुठं प्रकाशित होणे या बाबी त्याच्याशी निगडीत नाहीत. यशस्वीपणा हा विद्यार्थ्यामध्ये आपण किती स्वयंअध्ययन, त्यांची प्रेरणा किती जागृत करतो, त्यांना शिक्षणाशी आपण कसं एकजूट करतो ह्या बाबी महत्त्वाच्या आहेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेतील कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आलेली प्रमुख जबाबदारी कोणती आहे? हे मुलांच्या गरजा आणि समाजाच्या मागण्या या दोन्हीच्या गोष्टीचा ताळमेळ घालतात. यामुळे मुलाला नोकरी मिळण्यास सक्षम बनते. तो मुलांच्या गरजेनुसार शाळेचा कार्यक्रम तयार करतो. तर ऑप्शन 1 हे आपलं परत करेक्ट उत्तर होय. दरवेळेस तुमचं या सर्व बाबी, ह्या सर्व घटक, वरीलपैकी सर्व हे उत्तर असतं असं आपल्याला चुकीचं वाटू नये. सगळ्यात करेक्ट पर्याय कोणता, सगळ्यात सकारात्मक पर्याय कोणता? कारण आपल्याला एक पर्याय इथं असा पाहायला मिळतो, तर मुलांना नोकरीसाठी सक्षम बनवणे म्हणजे मुलांना नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण देणे हा आपल्या शिक्षणाचा उद्दिष्ट नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन 2 इथं कटतं आणि एकही जर ऑप्शन कटला तर वरील सर्व हे आपलं उत्तर राहत नाही. त्यामुळे ऑप्शन 1 जे आहे तर आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुमच्या एका विद्यार्थ्याला त्याच्या समस्या तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, तर तो तुमच्या घरी भेट देण्यासाठी येतो. आपण काय केले पाहिजे, म्हणजे समस्या त्याच्या ज्या आहेत त्यावर आपल्याला काय करता येईल असा हा प्रश्न. तर त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर जाण्यास आपण सुचवणे चुकीचं आहे.
आवश्यक सहकार्य करावे व मनोबल वाढण्यास मदत करावी. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधावा आणि समस्या सोडवा. तर हाही पर्याय चुकीचा आहे, कारण त्यांनी घरी न सांगता तुम्हाला सांगण्याचा त्यांनी विचार केलेला आहे, म्हणजेच पालकाला संपर्क साधणं चुकीचं आहे. यापैकी काही नाही. तर ऑप्शन जो 2 आहे त्याला आपण आवश्यक सहकार्य, त्या गोष्टीमध्ये त्याची कोणताही अडचण असेल त्यामध्ये सहकार्य आपल्याला जे करता येईल ते करणं आणि मनोबल वाढवणं गरजेचं आहे. मनोबल त्याचं कमी झालेलं आपल्याला इथे दिसतंय. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थ्याची उत्तम संवाद साधण्यासाठी शिक्षकांचा उद्देश कसा असावा? ते प्रतिसाद वेळेचा समान वितरण करणे, समीपता बाळगणे, विद्यार्थ्याच्या कामगिरीची पुष्टी करा किंवा बरोबर करा, या सर्व बाबी. तर कामगिरीमध्ये कधी त्यांच्या काही त्रुटी असतात, तर त्या योग्य ज्या गोष्टी आहेत त्याची पुष्टी करणं गरजेचं आहे. काही त्रुटी असतील, चुका असतील त्या दुरुस्त करून त्यांचं काम अधिक चांगलं करणं गरजेचं आहे. आणि त्यांना जवळीकताही वाटली पाहिजे की शिक्षक आपल्या सोबत असतात. त्यानंतर प्रतिसाद वेळेचे समान वितरण करणे, ह्या सर्व ज्या बाबी आहेत या अंतर्गत येतात. म्हणजेच या सर्व बाबी करेक्ट उत्तर होय. खालीलपैकी कोणत्या बाबीवरून शिक्षकाची गुणवत्ता ठरते? कशावरून कळतं आपल्याला की हा शिक्षक चांगला आहे, गुणवान किंवा गुणवंत आहे? तो विषय प्रभावीपणे मांडत आहे आणि योग्य स्पष्टीकरणे देत आहे. त्यानंतर त्याला विविध अध्यापन पद्धतीचे ज्ञान असावे. त्याला बालमानसशास्त्र माहीत असले पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत आपण म्हणू शकतो की नक्कीच तो शिक्षक जो आहे तर तो काय आहे? गुणवंत शिक्षक किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षक आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. थर्ड लास्ट प्रश्न. प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांनी काही मानसशास्त्रीय तत्त्वे शिक्षणात लागू केली, त्यानुसार तर कोणती तत्त्वे आपल्याला लागू केली किंवा उपयुक्त आहेत? गुरुकुल शिक्षणाचा प्रकार आणि त्यानंतर कॉन्व्हेंट सिस्टीम ऑफ स्कूलिंग चालू केलं. त्यानंतर अध्ययनात संवेदना आणि धारणा निर्माण करण्याचं काम केलं आणि अध्यापन सुधारणा करण्याचं काम केलं. तर ऑप्शन 3च आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते म्हणजेच विद्यार्थ्यामध्ये अध्ययन संवेदना म्हणजे अभ्यासाशी त्यांचं नातं जुळणं आणि स्वय अध्ययनास त्यांना प्रेरित करणं, हीच गोष्ट आपल्यासाठी अत्यंत आहे. शिक्षणाचं ते एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. मनोरंजनात्मक वाचन कशाचा महत्त्वाचा भाग आहे? तर शालेय ग्रंथालयाचा तो भाग आहे. गृहपाठ म्हणून नियुक्त केले जाते. शाळेचे नव्हे तर घराची जबाबदारी आहे आणि भाषा कला अभ्यासक्रमाचा तो अविभाज्य घटक आहे. तर वाचन हे भाषेचं एक महत्त्वाचं अंग होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न. विद्यार्थी मित्रो, आपण आमच्या चॅनलला लिंक राहा, तसेच सर्व जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, जेणेकरून आपल्याला 2025 B.Ed CETमध्ये चांगला स्कोअर करता येईल. तर शेवटचा प्रश्न काय सांगतो पहा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य शिक्षकासाठी सर्वात कमी संबंधित आहे? म्हणजे शिक्षकाचं तितकंसं ते गरजेचं वैशिष्ट्य नाही, ते कोणतं? 1, त्याचं विषयावर प्रभुत्व असायला पाहिजे. 100% हे असणं गरजेचंच आहे. शालेय व्यवस्थापनाकडून त्याचा आधार होणे, त्यानंतर विद्यार्थ्याशी त्याचे चांगले संबंध असणे आणि प्रभावी शाब्दिक संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन त्याला करता येणं. तर ऑप्शन 2 जो आहे, शालेय व्यवस्थापन त्याचं नेहमीच आदर करेल हे सांगता येत नाही. म्हणजे एखाद्या चांगल्या शिक्षकाचाही नेहमी आदर होईलच असं सांगता येत नाही. तर हे कमी गरजेचं आहे, कमी संबंधित आहे. शिक्षकाला त्याचा विषय पूर्णपणे माहीत असणं गरजेचं आहे, त्याचं प्रभुत्व त्यावर असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याशी तो चांगला वागला पाहिजे, विद्यार्थी प्रिय तो शिक्षक असला पाहिजे आणि प्रभावी संप्रेषण त्याचं असणं गरजेचं आहे. ऑप्शन 2 आपला काय आहे? करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपली प्रश्नावली येथे संपते. आपण आज 75 प्रश्न पाहिले. पुढील भागात पुन्हा 75 प्रश्न आपण पाहणार आहोत. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.